कल्पनाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज आपल्यासाठी घेऊन आले आहे चटपटीत रगडा पॅटीस। त्यासाठी आपण पाव किलो पांढरे वाटाणे घेतलेले आहेत। ते व्यवस्थित 7-8 तास भिजून घ्यायचे व नंतर कुकरला लावायचे। वाटाण्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकू व थोडंसं मीठ टाकून गॅसवरती फुल गॅसवरती आपण त्याला 3 शिट्ट्या काढून घेऊ व 3 शिट्ट्यानंतर गॅस बंद करून मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटं ठेवायचं। जोपर्यंत आपले वाटाणे शिजत आहे तोपर्यंत आपण चिंचेची गोड चटणी बनवूया। त्यासाठी मी 100 ग्रॅम चिंच घेतलेली आहे व 50 ग्रॅम खजूर घेतलेले आहे। चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती व खजूरही पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहे। आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आता आपण वाटलेले खजूर व चिंच गाळणीने गाळून घेऊ। या प्रकारे चिंच व खजूर व्यवस्थित चाळणीमध्ये चाळून घ्यायचं। चिंचेच्या चटणीमध्ये 20 ग्रॅम गूळ टाकावा। त्यानंतर 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून मीठ व 1 टीस्पून तिखट टाकावे व सर्व व्यवस्थित हलवून घेऊन चिंचेची चटणी अर्धी होईपर्यंत आटवावी। हिरवी चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिली पुदिना घ्यायचा, त्यानंतर थोडी कोथिंबीर घ्यायची, 1 इंच आलं घ्यायचं व 4-5 मिरच्या घ्यायच्या व हे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं। हिरव्या चटणीमध्ये 1 टीस्पून आमचूर पावडर टाकायची, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं व मिक्सरमध्ये परत फिरून घ्यायचं। आपली चिंचेची चटणी 10 ते 15 मिनिटांमध्ये अर्धी झालेली आहे व ती आता रेडी आहे। थंड झाल्यानंतर ती थोडी घट्ट होईल। याप्रमाणे आपली हिरवी चटणीसुद्धा तयार झालेली आहे। आता आपण पॅटीस बनवायला घेऊया। कढईमध्ये अंदाजे 3 ते 4 चमचे तेल टाकायचं। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा व तो सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा आता सोनेरी रंगावर परतला गेला आहे। त्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकावी व व्यवस्थित परतून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये 1 मोठ्या साईजचं टोमॅटो कापून टाकावं। हे सर्व मसाले 2 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून गरम मसाला हे सर्व टाकून व्यवस्थित हलवून घेणे। सर्व मसाला परतून झाला की त्यामध्ये शिजवलेले वाटाणे टाकावे। आता आपण वाटाण्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता वाटाण्यामध्ये पहिलं आपण शिजताना थोडं मीठ टाकलं होतं, त्या प्रमाणामध्ये थोडंच मीठ टाकणे व भरपूर कोथिंबीर टाकून उकळी आणून घेणे। आपला बटाटा स्मॅश करून झालेला आहे। त्यात अर्धा टीस्पून तिखट टाकायचे, त्यानंतर 1 टीस्पून धने पावडर टाकायची, त्यानंतर 2 टीस्पून चाट मसाला टाकायचा व 1 टीस्पून गरम मसाला टाकायचा। चवीनुसार मीठ टाकायचे व वरतून कोथिंबीर टाकून सर्व मिश्रण थोडेसे भिजवलेले पोहे बाइंडिंग करता टाकावे। पोहे भिजवून टाकल्याने व्यवस्थित बाइंडिंग होतं। याप्रमाणे आपण गॅसवरती पॅन ठेवू। त्यावरती आपण ह्या टिक्क्या केलेल्या आहेत त्या सोनेरी रंगावरती येईपर्यंत शॅलो फ्राय करून घेऊ। वरून तेल सोडावे व सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यावे। या टिक्कीला आपण हवा तसा शेपसुद्धा देऊ शकतो। याप्रमाणे सोनेरी रंग आल्यानंतर आपण त्या टिक्की पलटी मारून घ्यायच्या व त्यावर पुन्हा तेल सोडायचे व दुसऱ्या बाजूने सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करायचे। प्रथम प्लेटमध्ये थोडासा रगडा टाकून घ्यावा, त्यानंतर त्यामध्ये टिक्की टाकावी, कापलेला कांदा टाकावा, थोडी कोथिंबीर टाकावी,
चिंचेची गोड चटणी टाकावी, व हिरवी चटणी टाकावी, त्यावर पुन्हा थोडा रगडा टाकावा, नंतर त्यावर शेव भुरभुरावी व सर्व करावे. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.